मुख्यमंत्री पदांसाठी संख्याबळ आवश्यक, शिंदेचा मान राखलाच पाहिजे, प्रताप सरनाईक. अकोला मुख्यमंत्री पदासाठी केवळ इच्छा असून चालत नाही, त्यासाठी आवश्यक संख्याबळही महत्त्वाची असते, असे मत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. अकोल्यातील शिवसेनेच्या मार्गदर्शन शिबिरानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान सन्मान कायम राखला जाईल असे स्पष्ट केले. 2029 पर्यंत अधिकाधिक आमदार खासदार निवडून आणण्यासाठी शिवसेना संघटन बळकट करण्यावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्ताराचे काम सुरू असून त्यांच्यासोबत दगाफटका होण्याचा प्रश्नच नसल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले. तसेच बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर मिश्किल प्रतिक्रिया देत महायुतीतील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. प्रतिनिधी श्यामवळसकर, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर. बजोरिया साहेब जर पक्षाच्या नेत्यांबरोबर किंवा नेत्यांच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यावर नाराज असते तर आज माझ्यासमोर दिसले नसते. पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासाला ते कुठे कडा जाऊ देत नाही आणि त्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पक्ष संघटनेमध्ये आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे साहेबांबरोबर ते काम करतायत. भविष्यामध्ये ते काम करतील आणि पक्ष संघटना वाढवतील असं मला विश्वास आहे. भविष्यात मुस्लिमांना जवळ करण्याचा प्लॅन आहे का? कारण सईद खान हो, माझं असं म्हणणं आहे की आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला जवळ करू. जो घटक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल, कुठलाही घटक तो असू द्या, त्या घटकाला जवळ करून, त्या समाजाला जवळ करून त्याला न्याय देण्याची भूमिका, त्याला ताकद देण्याची भूमिका, त्याला मोठं करण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण राज्यभर घेतलेली. तर एक शेवटचा प्रश्न